यानंतरची बातमी आहे गडचिरोलीमधून। महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील 30 गावांच्या नागरिकांचा आवाज अखेर थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलाय आणि एका फोन कॉल नंतर तब्बल 2 वर्षांपासून रखडलेलं पुलाचं बांधकाम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। सिरोंचाच्या टेकडा परिसरातील 30 गावांना जोडणाऱ्या मार्गावरील अट्टीवागू नाल्यावर मोठ्या पुलाचं बांधकाम निधी अभावी अर्धवट अवस्थेमध्ये बंद पडलं होतं। 2 वर्षापासून केवळ पिलर उभे होते, पण पावसाळा आला की या 30 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटत होता। या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर कडक उन्हात बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं। या आंदोलनाची बातमी न्यूज 18 मराठीने दाखवली होती आणि याच आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, तुमची समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य आहे, पुलासाठी आवश्यक निधी आजच मंजूर करतो असं आश्वासन दिलं आणि केवळ आश्वासनच नाही तर त्यावर तात्काळ कृतीही करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आदिवासी विकास विभागाकडून पुलासाठी तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात आलाय। थेट बोलूयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी। महेश, ही मोठी बातमी समोर येतेय। सिरोंचा मधल्या नागरिकांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश आलं म्हणायचं आणि न्यूज 18 मराठीच्या बातमीचाही हा इम्पॅक्ट म्हणायचा। प्रियंका, खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण कसं आहे की एक पालकमंत्री म्हणून जर जबाबदारी स्वीकारली तर त्या भागाच्या विकासाकडे मुख्यमंत्र्यांनी जर गंभीरतेने लक्ष घातलं तर काय होऊ शकते या निमित्तानं दिसून येत आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातल्या तब्बल 30 गावांना जोडणारा हा जो अट्टीवागू नाल्यावर पुलाचं बांधकाम आहे ते रखडलेलं होतं, कारण 1.5 वर्ष झाले निधी उपलब्ध नसल्यामुळे हा पुलाचं बांधकाम रखडलं होतं आणि त्यामुळे नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलन सुरू केलं होतं। दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना बातमीच्या माध्यमातून हे सगळं कळालं आणि मुख्यमंत्र्यांनी थेट आंदोलकांशी फोनवर संवाद साधला। देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, त्यांनी सरळ आंदोलकांना सांगितलं, मी तुमचा पालकमंत्री आहे, तुमच्या समस्या व्यथा सोडवणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी तुमच्या या आंदोलनाची गंभीर दखल घेत आहे आणि बांधकामासाठी प्रत्यक्षात निधी उपलब्ध मी करून देणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याच दिवशी ही कारवाई सुरू झाली। आदिवासी विकास विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केली आणि त्यानंतर बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठवला आणि काल तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयाचा निधी जो आहे हा उपलब्ध झालेला आहे। एकूणच आता या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आज किंवा उद्यापासून सुरुवात होणार आहे। पावसाळ्यात या भागातल्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो, पाऊस आला की नाला भरतो आणि मार्ग पूर्णपणे हेऊन जातो, धोकादायक अवस्थेतून नागरिकांना नाला पार करावा लागतो। आता ही समस्या कायमची निकाली निघणार आहे। एक मुख्यमंत्री, राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं होतं। पालकमंत्री म्हणून त्यांनी ज्या गंभीरतेने या समस्येकडे सोडवण्यासाठी प्रयत्न केलं, त्यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका फोनवरून या आंदोलनाची दखल घेतली आणि प्रत्यक्षात काल निधी उपलब्ध झाला। प्रियंका, निश्चितच महेश, ही खरंच मोठी बातमी आहे। सिरोंचा मधील ज्या नागरिकांनी या संदर्भामध्ये आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे आणि आता त्यांची जी समस्या आहे ती दूर झाली आहे। सिरोंचाच्या टेकडा भागातील पुलाचं बांधकाम आता लवकरच सुरू होणार आहे। सुरुवातीला तिथे आंदोलन केलं नागरिकांनी, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या आंदोलकांशी संवाद साधला आणि त्या आंदोलकांना आश्वासन दिलं की गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून तिथल्या समस्या सोडवण्याचं जे काही विडा आहे तो मी घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी लगेच निधी मंजूर करून आता त्या कामाला सुरुवातही झाली आहे। त्यामुळे ही मोठी समस्या जी होती सिरोंचा गावातील लोकांची ती आता पूर्णपणे आता लवकरच संपणार आहे।